पुढची बातमी छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात बॅनरबाजी करण्यात आली आहे। वंचित बहुजन आघाडीकडून चौकात बॅनरबाजी करण्यात आली आहे। सगळे सोयरेचा अध्यादेश रद्द करण्याची भूमिका या बॅनरच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे। तर बॅनरच्या माध्यमातून ही मागणीही करण्यात आली आहे। राजकीय वाद आणखी तापण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। नेमकं या बॅनरवर काय लिहिण्यात आलंय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। आपण तो पाहूया। मनोज जरांगे यांच्याकडून सगळे सोयरा कायदा लागू करण्याची मागणी होत असताना वंचित बहुजन आघाडीने याला विरोध केला आहे। मी सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात आहे ना, आपण बघू शकतो क्रांती चौकात वंचित बहुजन आघाडीकडून जे आहे तर एक होर्डिंग लावण्यात आले आहे, ज्यावर प्रकाश आंबेडकर यांचा फोटो आहे आणि ज्यात असं म्हटलेलं आहे की जाती समूहात भांडणं लावण्याचे हे षडयंत्र आहे आणि वंचित बहुजन आघाडी सगळे सोयरे अध्यादेश रद्द करण्यात यावा अशी मागणी करत असल्याचं या होर्डिंगवर लिहिण्यात आलेलं आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे। मनोज जरांगे यांच्याकडून सगळे सोयरे कायदा लागू करण्याची मागणी केली जात आहे, त्यासाठी त्यांनी आंदोलन देखील केलं होतं। मात्र वंचित बहुजन आघाडीने आता सगळे सोयरे कायद्याबाबत जे आहे तर ठोस अशी भूमिका घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर सगळे सोयरे कायद्याला थेट आता वंचित बहुजन आघाडीने विरोध केलेला आहे आणि याबाबत बॅनर सुद्धा आता संभाजीनगरच्या चौकात पाहायला मिळतोय। त्यामुळे एकंदरीत आता वंचित बहुजन आघाडीच्या या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे आणि यावरच आता मनोज जरांगे यांची भूमिका काय असणार आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट बाळू पाचोनेसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।